बीड जिल्ह्यामध्ये मागल्या 3-4 महिन्यापूर्वी एक प्रकरण झालं होतं वन विभागाचं आणि तातडीने कारवाई केली होती, ते म्हणजे खोक्या भोसल्याचं. वन विभाग तातडीने एवढं जागं झालं की त्याचं घर उद्ध्वस्त गेलं. शोभा लिमगाव परिसरामध्ये पाहिलं आपण 2-4 दिवसापासून बिबट्याचा वावर आहे आणि शोभा लिमगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि थेट नगर बीड रोड खरं तर रस्ता रोखसाठी आले होते. ह्या ठिकाणी पोलिस वगैरे सुद्धा जमा वगैरे झालेले आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहे हा रस्ता कशासाठी रस्ता रोख करणार आहेत किंवा ह्या बिबट्यापासून काय त्रास आहेत. आपल्याबरोबर प्रमुख आहेत. काय सांगताल तुम्ही? खरं तर रस्ता रोख करतायत, कशामुळे रस्ता रोख वगैरे करतायत? मी माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश जगडे. निमगाव चोबा या परिसरामध्ये 2 लहान पिल्ले व 2 मोठाले बिबटे असे एकूण संख्या असलेले 4 असणारे ते वन्य प्राणी वावरत आहेत आणि त्यांचा अधिवास हा 4 दिवसापासून नाही तर 4 महिन्यापासून आहे. आम्हाला शेतीतले कामे कोणतेही करता येत नाही. वेळोवेळी आम्ही वन अधिकाऱ्यांना फोन केले, त्यांनी ट्रॅप लावलेला होता, पुन्हा सापळे त्या ठिकाणी बसवलेले आहेत, पण त्याच्यात तो येत नाही. तो प्रशिक्षित असल्यासारखा वाटतो आणि तो येत नाही. पण आमच्या शेतीचे पाणी देण्याचं काम असेल, खुरपणीचं काम असेल, खत टाकण्याचं काम असेल, पूर्ण खोळंबलेलं आहे. म्हणजे आमच्या शेतीचं लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान होऊ लागलेलं आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये 1000 एकर असणारं ऊसा क्षेत्र आहे. पुन्हा परत असणाऱ्या दूधधंदा म्हणजे 3000 लिटर असणारा दूधधंदा आहे. पण हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. तर शासनाला मी एक विनंती करू शकतो की तुम्ही यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांचा जो काही आदिवासी जंगलात असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुम्ही पकडा, पण त्या ठिकाणी त्यांना नेऊन सोडण्यात यावं ही आमची सर्वांची मागणी आहे. आम्ही रस्ता रोको करण्याकरता या ठिकाणी आलो होतो, पण महसूलचे कर्मचारी त्याच्यानंतर असणारे वन्य विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आले. त्यांनी मध्यस्थी केली. ते म्हणणे की आम्ही वरिष्ठाला कळवूत आणि कळून या ठिकाणी तुम्हाला काहीतरी बंदोबस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करू असं आश्वासन दिल्यामुळं आणि अजय धोंडे या ठिकाणी आले. त्यांनी या ठिकाणी समजावून सांगितलं लोकांना व सर्वांनी मिळून यावेळेस लोकांनी ऐकलेलं आहे. पण जर काही घटना घडलीच या ठिकाणी तर जबाबदार शासन राहील. यापूर्वी असंच त्या नवनाथ गर्जे नावाचा एक पंचायत समिती मेंबर होते, त्यावेळेस तक्रार दिलेली होती, पण वन विभागाने काहीच केलं नसताना त्यांचाही बळी त्यावेळेस गेला होता. तसा प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठांनी दक्षता घ्यावी हीच मी आपल्याला विनंती करीत आहे. मला एक सांगा, तुमच्या ह्या गावामध्ये कधीपासून वावर आहे हा बिबट्याचा? तसा बिबट्या 4 महिन्यापासून किंवा 5 महिन्यापासून लोकांना तो दिसत आहे. बरं, आतापर्यंत काय नुकसान केलं बरं बिबट्याने? बिबट्याने नुकसान केलेलं नाही, फक्त ते असणारे जे कुत्रे आहेत किंवा असणारे डुकरं आहेत हे डुकरं मारण्याचं काम केलं. पण ज्यावेळेस आम्ही शेतात काम करण्याकरता जातो त्यावेळेस काम करीत असताना अचानक दिसला तर कोणताही माणूस कितीही मोठा असला तरी तो घाबरतो व आमची शेती करण्याकरता मजूर आम्हाला मिळत नाहीत. एकटी महिला कधी शेतात जात नाही आणि शेतात महिला जात असताना त्या महिलाबरोबर जर लहान मुलं असेल तर ते बिबट्याने एखादं भक्ष्याचे त्याचं म्हणून त्या मुलाला जर खाल्लं तर काय होईल आणि ती आमची परिस्थिती त्या भीतीपोटी आमच्या शेतात कोणी जात नाही. आमचं सगळं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं असणार ठप्प झालेले शेतीचे काम आम्हाला करता येत नाहीत. मला एक सांगा, तुम्ही वन विभागाला कधी कळवलं? वन विभागाला 1 महिन्यापूर्वी कळवलेलं आहे आम्ही. 1 महिना? हो. तरी सुद्धा अद्याप कुठला काही? वन विभागाने सापळा लावलेला होता, पण तो सापळ्यातून परत बाहेर आलेला असावा त्याच्यामुळे तो सापळ्यात शिरत नाही. तसंच त्यानंतर ट्रॅप कॅमेरे लावलेत, पण त्या ट्रॅप कॅमेऱ्याचाही काही त्यांना उपयोग होत नाही. काय सांगताल तुम्ही? खरं तर बिबट्या तुमच्या परिसरामध्ये आहे आणि कशी त्याची दहशत आहे? निमगाव चोबा, नांदा आणि रुईनालकोल या 3 गावांच्या पूर्ण परिसरामध्ये जो बिबट्या आहे तो बिबट्या 1.5 महिन्यापासून कंटिन्यू एकाला नाही तर एकाला तरी दिसतोय. आमच्या गावाकडे ऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि ऊसाची कसलीही मशागत आतापर्यंत कोणाला करता आलेली नाही. कारण का तिथं बाहेर निघण्याची परिस्थिती आता आमच्या शेतकऱ्याची राहिलेली नाही. आम्ही 7 वाजताच आमचे सगळे घरात असतात आणि आमच्या इथं दुधाचा धंदा जास्त असल्यामुळं आम्हाला शेतात जावं लागतंय. तर मी प्रशासनाला एकच मागणी करतोय की तात्काळ या प्राण्यांचं बंदोबस्त करावा, अन्यथा उपोषणाला आम्ही आता इथं रस्ता रोको करणार होतो. पण इथं फक्त साहेब आल्यामुळं वन विभागाचे अधिकारी सगळे आले, त्यांनी सांगितलं की एवढ्या वेळेस तुम्ही हे करा, आम्हाला कालावधी द्या. तर यांनी एक 4-5 दिवसाच्या आत जर काही हे केलं नाही
तर वन विभागाच्या कार्यालय आष्टीम येथे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. एकूणच आपण पाहिलं असेल की बीड जिल्ह्यामध्ये मला चांगलं आठवतंय की त्या खोक्या बसल्याच्या प्रकरणामध्ये वन विभाग एवढं तातडीने जागा होतं आणि त्याच्यावर कारवाई होती. पण इथं जर समजा जीवितहानी वगैरे झाल्यानंतर ना प्रशासन बीडचं जागा होणार का, हा पडलेला सर्वसामान्याला प्रश्न आहे. ह्या बिबट्याला कधी जेलबंद केलं जाईल, ह्या नागरिकांची दहशत कधी कमी होणार ही आता पाहण्याची गरज आहे. आणि वन विभागाला आमच्या मार्फत एक विनंती आहे की बाबा तुम्ही जीव गेल्यानंतर ना तुम्ही जागा होणार का आणि तर तुम्ही नागरिक तुम्ही सुरक्षित वगैरे ठेवणार का, हेच आम्हाला इथं प्रश्न पडलेला आहे. धन्यवाद.